हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पॅव्हलॉव यांच्या सिद्धांतावरील 2013 ते 2025 दरम्यान झालेल्या TET CET परीक्षेमधील काही प्रश्नोत्तरांचा आपण अभ्यास करणार आहोत. ती प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2013 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान सिद्धांत कोणी मांडला? याचं उत्तर आहे पॅव्हलॉव यांनी मांडला. पुढचा प्रश्न TET 2014 मध्ये विचारण्यात आलेला होता. पॅव्हलॉव यांनी प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? तर उत्तर आहे कुत्रा या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला. पुढचा प्रश्न पॅव्हलॉव हा प्रश्न सीटेट फेब्रुवारी 2015 मध्ये विचारला होता. तर प्रश्न आहे, पॅव्हलॉव यांच्या प्रयोगात अन्न हे काय होते? तर उत्तर आहे अन्न हे अनैसर्गिक उद्दीपक होते. त्यालाच आपण UCS असे म्हणतो. पुढचा प्रश्न हा प्रश्न TET 2015 मध्ये विचारला होता. तर प्रश्न आहे, पॅव्हलॉव यांच्या प्रयोगात घंटा सुरुवातीला काय होती? तर उद्दीपक होती. त्यालाच आपण NS असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2015 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, घंटा वाजवल्यावर लाळ गळते हे कशाचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे सशर्त प्रतिसादाचे उदाहरण आहे. त्यालाच आपण CR असेही म्हणतो. पुढचा प्रश्न हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2016 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, UCS म्हणजे काय? तर अनकंडिशन्ड स्टिम्युलस म्हणजे त्याला आपण अनैसर्गिक उद्दीपक असे म्हणतो. प्रश्न आहे, UCR म्हणजे काय? हा प्रश्न TET 2017 मध्ये विचारला होता. तो उत्तर आहे अनकंडिशन्ड रिस्पॉन्स, अनैसर्गिक प्रतिसाद. पुढचा प्रश्न हा प्रश्न MPSC 2017 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, CS म्हणजे काय? तर कंडिशन्ड स्टिम्युलस, त्यालाच आपण सशर्त उद्दीपक प्रतिसाद असेही म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, हा प्रश्न सीटेट डिसेंबर 2017 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, CR म्हणजे काय? तर कंडिशन्ड रिस्पॉन्स. पुढचा प्रश्न TET 2018 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, उपशमन कधी होते? तर उत्तर आहे जेव्हा CS नंतर UCS देणे बंद करतो तेव्हा CR हळूहळू नष्ट होतो. पुढचा प्रश्न पाहूया. सीटेट सप्टेंबर 2018 प्रश्न आहे, सामान्यीकरण म्हणजे काय? उत्तर आहे CS सारख्या इतर उद्दीपकांनाही CR मिळते. उदाहरणार्थ घंटेसारख्या आवाजाला पण लाळ गळते. पुढचा प्रश्न MPSC 2018 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, विभेदन म्हणजे काय? तर उत्तर आहे फक्त विशिष्ट CS लाच CR देणे, इतरांना न देणे म्हणजे विभेदन होय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सीटेट जुलै 2019 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, लिटल अल्बर्ट प्रयोग कोणी केला? उत्तर आहे वॉटसन व रेनर यांनी. पॅव्हलॉव यांच्या तत्वावर आधारित हा प्रयोग आहे. पुढचा प्रश्न TET 2019 मध्ये विचारला होता. लिटल अल्बर्ट प्रयोग कशाचे उदाहरण आहे? उत्तर आहे भीतीचे अभिजात अभिसंधान. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न MPSC 2020 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, द्वितीय संकेत व्यवस्था कोणाला असते? उत्तर आहे फक्त माणसाला, कारण भाषा पॅव्हलॉव यांची ही संकल्पना होती. पुढचा प्रश्न सीटेट जानेवारी 2020 सीटेट 2020 मध्ये हा प्रश्न विचारला होता. प्रश्न आहे, लिंबू शब्द ऐकून तोंडाला पाणी सुटणे हे कशाचे उदाहरण आहे? तर उत्तर असणार आहे द्वितीय संकेत व्यवस्था आणि अभिजात अभिसंधान. पुढचा प्रश्न हा प्रश्न TET 2020 मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, पॅव्हलॉव यांना नोबेल पारितोषिक कशासाठी मिळाले? तर उत्तर आहे पचन संस्थेच्या शारीरिक क्रियाशास्त्रासाठी
1904 पॅव्लॉव यांना नोबेल पारितोषिक मिळाले. अभिजात अभिसंधानासाठी नाही, तर पचन संस्थेच्या शरीरक्रियाशास्त्रासाठी मिळाले. पुढचा प्रश्न डिसेंबर सीटेट 2020 हा प्रश्न विचारला होता. अग्रगामी अभिसंधान म्हणजे काय? तर आधी CS मग UCS हे सर्वात प्रभावी. पुढचा प्रश्न TET 2021 विचारला होता. पार्श्वगामी अभिसंधान परिणामकारक आहे का? तर नाही. आधी UCS मग CS दिल्यास अभिसंधान होत नाही. पुढचा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2021 प्रायोगिक विक्षिप्तता कशामुळे होते? तर उत्तर आहे विभेदन न जमल्याने, वर्तुळ व लंबवर्तुळ गोंधळाने. पॅव्लॉव यांचा हा प्रयोग आहे. पुढचा प्रश्न पाहूया. MPSC 2021 विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे पॅव्लॉव यांच्या मते स्वप्न कशामुळे पडतात? तर उत्तर आहे झोपेत आंशिक प्रतिबंध व काही मज्जा केंद्रे जागी राहिल्याने स्वप्न पडतात. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2022 विचारला होता. प्रश्न आहे उच्चस्तरीय अभिसंधान म्हणजे काय? तर CS दुसरा CS जोडणे म्हणजे उच्चस्तरीय अभिसंधान होय. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2022 प्रश्न आहे पद्धत असंवेदन कशावर आधारित आहे? तर पॅव्लॉव यांच्या प्रति अभिसंधान तत्वावर भीती घालवण्यासाठी. पुढचा प्रश्न सीटेट डिसेंबर 2022 जाहिरातीतील सुंदर दृश्य व वस्तू का दाखवतात? तर अभिजात अभिसंधान. पुढचा प्रश्न हा प्रश्न TET 2023 विचारला होता. राष्ट्रगीताला उभे राहणे हे कशाचे उदाहरण आहे? तर अभिजात अभिसंधानाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न सीटेट ऑगस्ट 2023 हा प्रश्न विचारला होता. प्रश्न आहे शाळेची भीती कशी आणि लागते? तर शाळा CS प्लस मार किंवा ओरडा UCS बरोबर भीती म्हणजे CR अभिसंधानाने. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे MPSC 2023 विचारला होता. शाळेची भीती घालवायची तर काय करावे? तर प्रति अभिसंधान करावे. पुढचा प्रश्न TET 2024 विचारला होता. प्रश्न आहे पॅव्लॉव बरोबर SS तर स्किनर बरोबर क्वेश्चन मार्क. तर पॅव्लॉव बरोबर SS तर स्किनर बरोबर SR किंवा RS. पॅव्लॉव उद्दीपक जोडतो तर स्किनर प्रतिसाद परिणाम जोडतो. पुढचा प्रश्न पॅव्लॉव रिस्पॉन्डंट कंडिशनिंग तर स्किनर डॅश. हा प्रश्न सीटेट जानेवारी 2024 विचारला होता. तर स्किनर बरोबर ऑपरंट कंडिशनिंग. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2024 विचारला होता. प्रश्न आहे व्यसनमुक्ती कशावर आधारित आहे? तर पॅव्लॉव यांच्या अभिजात अभिसंधानावर व्यसनमुक्ती आधारित आहे. पुढचा हा प्रश्न MPSC 2024 विचारला होता. प्रश्न आहे पॅव्लॉव यांच्या मते झोप कशामुळे येते? तर उत्तर आहे अंतर्गत प्रतिबंधामुळे. मज्जापेशी थकल्या की प्रतिबंध पसरतो. पुढचा प्रश्न सीटेट जानेवारी 2025 विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे स्वतःहून पुनर्प्राप्ती म्हणजे काय? तर उत्तर आहे उपशमन झालेल्या CR काही काळानंतर CS दिल्यावर परत दिसणे म्हणजे स्वतःहून पुनर्प्राप्ती होय. पुढचा प्रश्न TET 2025 विचारला होता. प्रश्न आहे बाह्य प्रतिबंधाचे उदाहरण द्या. तर घंटा वाजताना जोरात फटका वाजला तर कुत्र्याची लाळ थांबते. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2025 विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे पॅव्लॉव यांच्या मते व्यक्तिमत्व कशावर आधारित आहे? तर उत्तर आहे मज्जासंस्थेचा प्रकार तसेच अभिसंधानाचा इतिहास. तर 4 प्रकार आहेत चपळ, संथ, उत्तेजित आणि अवसादी. पुढचा प्रश्न पाहूया. MPSC 2025 विचारला होता. प्रश्न आहे चिन्ह अभिसंधान म्हणजे काय? तर CS
वाजून बंद होतो, मग थोड्या वेळाने UCS देतो. चिन्ह लक्षात ठेवावे लागते. पुढचा प्रश्न TT 2025मध्ये विचारला होता. कोणते अभिसंधान सर्वात प्रभावी आहे? तर उत्तर असणार आहे विलंबित अभिसंधान हे सर्वात प्रभावी आहे. सर्वात प्रभावी अभिसंधान आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.